उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या सुवर्णक्षणाची वाट पाहत आहेत। हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे भाजपचे आमदार पराग आळवणी यांच्या मुलीच्या लग्नातली एक भेट। मुंबईमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे भेटले। मिलिंद नार्वेकर सुद्धा त्यांच्या सोबत होते। नार्वेकरांनी चंद्रकांत दादांना उद्देशून मग युती कधी या प्रश्नाची गुगली टाकली। चंद्रकांत पाटील देखील मुरब्बी राजकारणी, त्यांनी देखील मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं उत्तर देत सिक्सर मारला। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील त्यासोबतच मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये हशा पिकला आणि हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, एक हसत खेळत संवाद या दोन नेत्यांमध्ये झालेला आहे, काय माहिती आहे? अमोल, भाजप विलेपार्लेचे आमदार पराग आळवणी यांच्या मुलीचं लग्न होतं आणि या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे, त्यासोबत आपण बघतोय आमदार मिलिंद नार्वेकर, त्यासोबत माजी खासदार शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे सगळे उपस्थित होते। लग्न सोहळ्याला उपस्थित दर्शवत त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा दिल्यानंतर ते निघत असताना चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी विवाह सोहळ्याला उपस्थित झाले आणि एकमेकांची भेट उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि त्यासोबत मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये झाली। आणि या भेटी दरम्यानच जो फोटो आपल्या समोर होता त्या फोटो मागची स्टोरी काढण्याचा खरं तर आपण प्रयत्न केला आणि त्यामध्ये उपस्थितांना आपण जे काही उपस्थित होते त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि नेमकं काय घडलं हे जाणून घेतलं। तर यामध्ये मिलिंद नार्वेकर आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत। मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारलं की मग युती कधी, तर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं की नक्कीच त्या सुवर्ण क्षणाची मी वाट बघतोय की ही युती लवकर व्हावी। आणि या सगळं संभाषण सुरू असताना उद्धव ठाकरे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि उद्धव ठाकरे उपस्थित असताना जेव्हा उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं त्यानंतर एक हशा पिकला, सगळे उपस्थित आपण बघतोय आजूबाजूला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना नमस्कार केला। आता हा फोटो जेव्हा समोर आला त्यानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसल्यानंतर आणि खास करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमधली अधिवेशनातली भेट, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तीनदा झालेली भेट आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांचं हे कुठे जवळीक एकमेकांना साधतायत का, यांची जवळीक वाढते का, अशा चर्चा सुरू असताना अशा प्रकारचा फोटो येणं आणि या फोटो मागची स्टोरी करत आपण काढली, यामध्ये अशा प्रकारे युतीची चर्चा होणं, त्यामुळे नक्कीच राजकीय वर्तुळात या फोटोची चर्चा होणार। शिवाय आपण चंद्रकांत पाटील यांना मुंबईच्या अधिवेशनात सुद्धा अशा प्रकारे हसत खेळत गप्पा मारताना विशेष करून शिवसेना ठाकरे गट, मग उद्धव ठाकरे असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील यांच्याशी चर्चा करताना आपण पाहिलं। मात्र आज जेव्हा पराग आळवणी यांच्या मुलीच्या लग्नात अशा प्रकारे भेट होते आणि युती संदर्भात चर्चा होते, हसत खेळत जरी चर्चा झाली असली तरी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि एक स्मित हास्य झालं आणि एक हशा पिकलेला आपल्याला पाहायला मिळाला। निश्चित, धन्यवाद वेदांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर ज्यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला एक नवं नेतृत्व मिळालं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। उपोषणामुळे गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये मनोज जरांगे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलं। उपोषणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मनोज जरांगे यांनी आपलं हेच उपोषणास्त्र आता मॅन करण्याचा निर्णय घेतलाय।